नमस्कार. जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 14 मे 2025 या दिवशी गुरु बदल होतो आहे. बऱ्याचदा ज्यावेळेस आपल्याला शुभ कार्य करायचं असतं, नवीन वास्तू घ्यायची असते, विवाह करायचा असतो, अशा वेळेस सर्वसामान्य लोकांना पहिला प्रश्न पडतो गुरु बदल किंवा या वर्षी मला गुरुबळ आहे की नाही. पण सर्वांना मी सांगू इच्छिते की गुरु हा ग्रह शुभ आहे आणि आपल्या प्रत्येक मंगल कार्यासाठी नेहमीच गुरुचं बळ आपल्याला प्राप्त होत असतं. विशेषतः तुम्ही जर कुठल्याही गुरुतत्वाची उपासना करत असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडणं योग्य नाहीच. आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की 2025 मध्ये गुरुभ्रमण कशा पद्धतीने होणार आहे. आणि हे गुरुभ्रमण बऱ्याचदा वर्षभर एकाच राशीत असतं, परंतु ह्या वर्षी दिनांक 14 मे 2025 पासून गुरु अतिचारी ग्रह बनून फिरणार आहे. अतिचारी ग्रह म्हणजे काय किंवा ह्या शब्दाला कुठेतरी आपण चुकीचा अर्थ देणं योग्य नाही. अतिचारी ग्रह म्हणजे जो ग्रह सूर्यग्रहाच्या अधिक जवळ येतो आणि जवळ आल्यानंतर त्या सूर्यग्रहापासून दूर होण्याचा जो काही फास्ट कालावधी आहे त्या फास्ट फॉरवर्ड कालावधीला अतिचारी भ्रमण असं म्हटलं जातं. कोणताही ग्रह सूर्याजवळ आल्यानंतर ग्रहाची चाल वाढते आणि ती वाढलेली चाल म्हणजे अतिचारी चाल असं म्हटलं जातं. वैशाख कृष्ण द्वितीया वार बुधवार 14 मे 2025 रोजी 10:35 रात्री 10:35 गुरु मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि याचा पुण्यकाल बुधवारी रात्री 8:44 ते 12:26 पर्यंत असणार आहे. या पूर्ण कालावधीमध्ये गुरु मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. 18 ऑक्टोबर 2025 ला पुन्हा गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि हा कालावधी असेल सायंकाळी 7:41 चा आणि पुन्हा वक्री 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 गुरु पुन्हा वक्री मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. यावर्षी गुरुची चाल या पद्धतीने असणार आहे. थोडक्यात काय तर काही कालावधीसाठी साधारणतः 8 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर हा कालावधी कर्क राशीमध्ये गुरुचं भ्रमण असणार आहे आणि इतर कालावधी हा मिथुन राशीमध्ये गुरुचं भ्रमण असणार आहे. या भ्रमणानुसार कुठल्या राशीला कितवा गुरु येतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. मेष राशीला 3ऱ्या स्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे. वृषभ राशीला 2रा गुरु येतो. मिथुनेला पहिला गुरु येतो. कर्क राशीला 12वा गुरु येतोय. सिंह राशीला 11वा लाभ देणारा गुरु आहे. कन्या राशीला 10वा, तुला राशीला भाग्यस्थानातून म्हणजेच नवम स्थानातून, वृश्चिकेला 8व्या भावातून 8वा गुरु आहे. धनु राशीला 7वा, मकरेला 6वा, कुंभेला 5वा आणि मीन राशीला 4था या पद्धतीने गुरुचं भ्रमण होणार आहे. सुरुवातीला गुरु मृग नक्षत्रातल्या तृतीय चरणात भ्रमण करणार आहे. मंगळ नक्षत्रामध्ये आणि शुक्राच्या उपनक्षत्रामध्ये गुरुचे हे भ्रमण असतात. अध्यात्माकडे लोकांचा कल विशेष वाढणार आहे. या ठिकाणी गुरु भ्रमणाचा एक साधारण पद्धतीने आपल्या वातावरणावर काय परिणाम होईल हे मी तुम्हाला सांगेल आणि पुढच्या व्हिडिओपासून प्रत्येक राशीने गुरुच्या उपासनेसाठी काय केलं गेलं पाहिजे आणि कोणत्या राशीसाठी गुरुबळ काय फळ देणार असेल या गोष्टी आपण बघणार आहोत. त्या अगोदर विशेषतः हे जे काही भाकीत आहे हे पूर्णतः 100% योग्य मानू नये. हे पारंपरिक पद्धतीने केलेलं भाकीत आहे आणि गुरु भ्रमण त्यासोबतच तुमच्या कुंडलीमध्ये सुरू असणारी दशा, महादशा, अंतर्दशा या गोष्टींचा सुद्धा पूर्णतः विचार करूनच नंतर आपण या गोष्टींवर 100% विश्वास ठेवणं गरजेचं राहील. गुरु नैसर्गिकतः हा शुभ ग्रह आहे, पण अतिचारी गुरु असता शुभ अशुभ फल प्राप्त होत असतात. नैसर्गिक शुभो अतिचारी गुरु मिश्र फलप्रदहा असं शास्त्रामध्ये लिहून ठेवलं आहे. थोडक्यात काय, अतिचारी गुरु शुभ आणि अशुभ दोन्ही पद्धतीचे फल प्रदान करत असतो. त्यामध्ये विशेष बदल होणार आहे आकाश तत्वाशी संबंधित. अंतराळामध्ये खगोलीय घटना अधिक प्रमाणामध्ये घडू शकतात. आकाश तत्वाशी संबंधित विशेष घटना, ग्रहांबाबत, एलियन बाबत आपल्याला विशेष माहिती सहज प्राप्त होऊ शकते किंवा नवीन काही माहिती उपलब्ध होऊ शकते. विमान प्रवास हा सर्वसामान्य होणार आहे. विशेषतः वैमानिक किंवा विमान प्रवास या गोष्टींमध्ये कुतूहल बऱ्याच जणांना असतं, परंतु गुरुचं अतिचारी भ्रमण जेव्हा सुरू होतं तर लोकल पद्धतीने हा विमान प्रवास सर्वांना सहज करता येणार आहे. उल्कापात, आकाशीय वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आकाशामध्ये खगोलीय घटना अधिक प्रमाणात घडू शकते.
जी लोक एनर्जी हिलिंग याच्याशी संबंधित आहे, रेकीशी संबंधित आहे, त्या प्रत्येकाला हे व्हायब्रेशन ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्शन अतिशय सुंदर पद्धतीने लाभदायक ठरणार नक्कीच असणार आहे. त्यानंतर दुसरा फरक पडतो पैसा, इकॉनॉमीवर. पैशांच्या गुंतवणुकीबाबत मोठे बदल निर्माण होऊ शकतात. बँक, फायनान्स यामधले काही नियम बदलूही शकतात. बरेचसे नियम हे सर्वसामान्य लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. त्यानंतर रासायनिक प्रतिक्रिया करून बनवणारी जी काही रसायनं आहे, केमिकल आहे, औषध आहे, या बाबतीत आपल्याला नवनवीन शोध सहज लागू शकतो. नवनवीन आजार सुद्धा निर्माण होऊ शकतात. नवनवीन विषाणूंचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव किंवा प्रसार झालेला या अतिचारी गुरुभ्रमणामध्ये नक्कीच दिसणार आहे. आणि त्यासोबतच आपण उत्तम त्यावर औषधी निर्माण सुद्धा याच कालावधीमध्ये अवश्य करू शकतो. कारण मिथुन रास ही बुद्धिमत्तेची रास आहे, आकाश तत्वाची रास आहे. आणि आकाश तत्वाच्या राशीतून ज्या वेळेस गुरुचं भ्रमण होतं, अशा वेळेस गुरु आकाशीय खगोलीय घटना अति उच्च स्तरावर घडायला नक्कीच मदत करतात. शिक्षण क्षेत्राशी संबंधित गुरुग्रहाचं मोठं कार्य असतं. शिक्षण क्षेत्र हे गुरुच्या आधिपत्याखाली येतं, त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम बदल होतील. ज्ञानदानाच्या नवनवीन संधी लाभतील. जसं की आता आपण कोविड पासून ऑनलाईन शिक्षण सुरू केलंय, ऑनलाईन क्लासेस आपण सुरू केलो. याही पेक्षा अधिक सुंदर असे बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून अवश्य बघायला दिसतील. आध्यात्मिक प्रगती करणाऱ्या लोकांचा समुदाय वाढेल. गुरु मिथुन राशीमध्ये असून अतिचारी भ्रमण ज्यावेळेस सुरू होतं, त्यावेळेस लोक मानसिकरित्या कुठेतरी कमकुवत होत जातात. आणि ज्यावेळेस व्यक्ती मानसिकरित्या कमकुवत होते, अशा वेळेस कुठेतरी अध्यात्माला शरण जात असते. त्यामुळे या गुरुभ्रमणामध्ये विशेषतः मंदिरं, तीर्थक्षेत्र या ठिकाणी गर्दी नक्कीच दिसणार आहे. न्याय पद्धत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. न्यायदानाच्या पद्धती बदल झाल्यानंतर लोकांना योग्य त्या पद्धतीचं न्यायदान सुद्धा प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रावर गर्दी राहील. ज्यावेळेस गुरुभ्रमण कर्क राशीमध्ये येईल, म्हणजेच जलतत्वाच्या राशीत येईल, त्यावेळेस जल आणि वायू परिवर्तन होऊ शकतं. गुरु कर्क राशीत भ्रमण करता या जलसंबंधित घटना, सुनामी येणं, पूर येणं, पावसापासून किंवा समुद्रापासून त्रास निर्माण होणं, त्यासोबतच नवनवीन शोध लागून नवनवीन ज्ञानदान प्राप्तीची संधी प्राप्त करून आणणारं हे गुरुचं अतिचारी भ्रमण आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि हे अतिचारी भ्रमण 2025 पासून 2033 पर्यंत असणार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सर्वसामान्य घटनांशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले आहे. ही कुठलीही गोष्ट आपल्या पर्सनली घ्यायची नाहीये. त्यामुळे कुठेतरी मनाची शांतता ठेवा, व्हिडिओ शांततेत ऐका. या सगळ्या घटना ह्या सार्वजनिक आहेत आणि ह्या घटनांचा आपल्या पर्सनल लाईफशी कुठलाही कनेक्शन किंवा कुठलाही संपर्क लावू नये. तुमच्या राशीनुसार तुम्हाला गुरुभ्रमण काय फल देतं याचे व्हिडिओ आपण लवकरात लवकर बघणार आहोत. गुरुभ्रमण ज्या दिवशी होणार आहे 14 मे 2025 रोजी गुरु ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करतो, त्या दिवशी प्रत्येकाने गुरुतत्वाची उपासना करणं गरजेचे आहे. गुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन शुद्ध तुपाचा दिवा, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि केसर टाकून हा दिवा जर प्रत्येकाने लावला तर येणारा गुरुभ्रमणाचा बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच लाभ होऊन येणार आहे. मग तुम्हाला तो गुरु 4, 6, 8, 12 कुठल्याही भावातून भ्रमण करत असला तरीही नित्य गुरुच्या चरणी स्थिर असाल तर तुम्हाला हे गुरुभ्रमण अत्यंत लाभदायी ठरणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर जय शंकर नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा, जेणेकरून ही छोटीशी माहिती आपल्या सर्वांना सहज सोप्या पद्धतीत प्राप्त झाली पाहिजे. जय शंकर दत्तगुरु.